ओके, फ्लॉलेस प्लॅनिंग. आता हे जे मी 4-5 पैलू मांडलेले आहेत, कुठलाही पैलू असा आपल्याला आयसोलेशन मध्ये नाही विचार करतायत. म्हणजे आता आपण प्लॅनिंग करूया, आता आपण रिसोर्स मॅनेजमेंट बद्दल करूया, रिसोर्स मॅनेजमेंट करूया, आता आपण मार्केटिंग, असं नाही करतायत. या सगळ्या गोष्टी इतक्या एकमेकाशी म्हणजे इंटरलिंक्ड असतात की फ्लॉलेस प्लॅनिंग बद्दल बोलताना कदाचित काही संदर्भ मार्केटिंगचे येऊ शकतात, रिसोर्स मॅनेजमेंटचे येऊ शकतात. जे रोज आता रोजचं प्रोजेक्ट मॅनेजमेंट करतात त्यांना ही गोष्ट माहितीच आहे. तर फ्लॉलेस प्लॅनिंग सुरुवात करू. 1659 साली अफजल खानाची स्वारी झाली. प्रचंड विषम संघर्ष होता. एकास 4 एकास 5 या प्रमाणामध्ये हा संघर्ष होता. पण शिवाजी महाराजांनी काय प्लॅनिंग केलं असं, म्हणजे अफजल खान विजापूरहून निघाला, तो डायरेक्ट स्वराज्यावरती आलेला नाहीये. तो थोडासा उत्तरेला गेला आणि तिथे आपली मंदिरं त्यांनी फोडायला सुरुवात केली. तुळजाभवानीचं मंदिराच्या ठिकऱ्या केल्या. त्याच्यानंतर तो पंढरपूरच्या विठोबाच्याही त्याला ठिकऱ्या करायच्या होत्या. पण लोकांनी विठोबाची मूर्ती एका रात्रीत लपवली, त्याच्यामुळे ती मूर्ती वाचली आणि अफजल खान पुढे सरकल्यानंतर ती त्यांनी परत तिची प्रतिष्ठापना केली, असा इतिहास सांगतो. काही इतिहासकारांच्या मते शिवाजी महाराजांना ही बातमी कळली होती आणि शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी एका रात्रीत पंढरपूरला जाऊन ही मूर्ती हलवली होती, असे काही इतिहासकार म्हणतात. पण तसे ठोस पुरावे अजून देऊ शकलेलं नाहीये कोणी. पण एकंदर शिवाजी महाराजांचं कार्य लक्षात घेतलं तर ते त्यांनी केलं आहे, याच्यामध्ये आपल्याला शंका घ्यायला काही कारण नाहीये. तर एनिवे, अफजल खान आला आणि तो मंदिर फोडत फोडत आला. विचार करा, महाराजांना किती सावधपणाने या गोष्टीचं प्लॅनिंग करायला लागलं असेल की अफजल खानाशी कसं लढायचं, कुठे लढायचं, कुठले रिसोर्सेस वापरायचे, ते कसे प्लॅन आउट करायचे. अफजल खानाला पहिली गोष्ट, त्यांची जी इच्छा होती, त्याला बऱ्यापैकी मोकळा ढाकळा, म्हणजे त्याच्या आजूबाजूला फारसं सैन्य नसेल अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे कसं घेऊन यायचं, यांचं किती प्लॅनिंग करायला लागलं असेल. आणि शेवटी महाराजांनी अर्थातच स्वतः त्याचा कोथळा बाहेर काढला आणि त्याचा वध केला. महत्वाची गोष्ट इथे आहे, महाराजांनी जे याच्यात प्लॅनिंग केलं याच्यामध्ये रिसोर्सेसचा सुद्धा किती सुंदर वापर केला होता. गोपीनाथ पंत बोकील, त्यांचे जे वकील होते, आपण परत पुढे गेल्यावरती थोडंसं त्याच्याबद्दल आणखीन थोडं तपशिलात बोलू. किंवा त्यांनी नॉन ह्युमन रिसोर्सेसचा जो वापर केला, म्हणजे त्यांनी तिथल्या भौगोलिक परिस्थितीचा जो उपयोग करून घेतला, या गोष्टींवरती विचार केला तर आपल्या लक्षात येतं की अफजल खानाच्या स्वारीचं त्यांनी किती प्लॅनिंग केलं असेल, केवढी प्रचंड रिस्क होती. म्हणजे स्वतःचा जीव जाणार ही रिस्क तर होतीच, पण आपण स्वतः जर गेलो तर स्वराज्य सुद्धा बर्बाद होऊ शकेल एवढी रिस्क होती. म्हणजे गेल्या 15-16 वर्षाचं सगळी मेहनत एका रात्रीत एका भेटीमध्ये वाया जाऊ शकणार होती. त्यामुळे किती प्लॅनिंग केलं असेल, याच्यावरती मी म्हटलं तसं याच्यावरती सुद्धा प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून एक वेगळा सेशन घेता येईल. शाहिस्ते खानाची जी स्वारी झाली, विचार करा, 1 लाखाची फौज घेऊन आलेला होता शाहिस्ते खान. आणि शिवाजी महाराजांनी जेव्हा लाल महालात शिरून शाहिस्ते खानाची बोटं छाटली, त्यांचा समज होता की आपण शाहिस्ते खानाला ठार मारलं, पण दुर्दैवाने तसं झालं नाही. शाहिस्ते खानाची फक्त 3 बोटं कापली गेली. पण तो इतका घाबरला की एका रात्रीत, अक्षरशः रात्रीत, त्यांनी त्याचा तळ हलवला. आता विचार करा, लाखांची फौज असलेल्या ठिकाणी जायचं, जेमतेम 300 ते 400 लोक घेऊन त्याचा वध करायचा आणि कोणालाही न समजता परत यायचं, सोपी गोष्ट नाहीये ही. बाहेर पडल्यानंतर, लाल महालातून बाहेर पडल्यानंतर सुद्धा जिथे आपल्याला जायचं तिथे कसं जायचं याचं प्लॅनिंग, याचं उदाहरण मी देतो तुम्हाला. अफजल खानाची बोटं तोडल्यानंतर, सॉरी, शाहिस्ते खानाची बोटं तोडल्यानंतर महाराजांनी त्यांचं सैन्य बाहेर पडलं. अर्थातच गनिमाला म्हणून तिथे अफरातफर झाली आणि कोणालाच काही पत्ता लागत नव्हता की एक्झॅक्टली चाललंय काय. त्या परिस्थितीत महाराजांचं सैन्य बाहेर पडलं आणि महाराज जेव्हा वरातीमधून लाल महालात शिरले, त्याच्या आधी महाराजांनी जवळजवळ दीड दीड ते 2,000 बैलांच्या शिंगांना पेटे पलिते लावून ते कात्रज घाटाच्या आसपास त्यानं उभं केलेलं होतं.
जेव्हा हे मराठे बाहेर पडले, साहजिकच त्या काळामध्ये बिल्डिंग्स नव्हत्या, त्यामुळे लाल महालातून कात्रजचा घाट सहज दिसायचा. साहजिकच शाहिस्ते खानाच्या सैन्याला वाटलं की शिवाजी महाराज त्या मार्गाने गेलेत, त्या दिशेला प्रकाश दिसतोय म्हणजे, म्हणून ते तिकडे धावत सुटले. धावत सुटले आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण पूर्ण फसवले गेलेले आहोत. इथे कोणी कुठलंही सैन्य नाहीये, कोणाचंही सैन्य नाहीये. इथे फक्त बैल आहेत. तर आजूबाजूच्या गावातल्या लोकांना कळेना नक्की बैल कोण आहेत, हे पुढे धावतायत हे बैल आहेत का मागे धावतात ते बैल आहेत. म्हणजे महाराजांनी सुटकेचं सुद्धा किती सुंदर प्रकारे प्लॅनिंग केलेलं होतं. आणि मग नंतर महाराज सिंहगडावरती पोहोचले, हा आपल्याला इतिहास माहितीच आहे. पण त्यांनी किती बारकाईने प्लॅनिंग केलेलं होतं. महालामध्ये शिरायचं कुठनं, कोणी शिरायचं, कुठे शिरायचं, इतकंच नाही, याच्यामध्ये मार्केटिंगचाही महत्वाचा भाग आहे. आपण पुढे गेल्यानंतर जर वेळ मिळाला तर मार्केटिंग बद्दल पण बोलणार आहोत. त्यावेळेला आपण बघू शाहिस्ते खानाच्या स्वारीमध्ये मार्केटिंगचा भाग कसा होता. 1666 साली आग्र्याहून सुटका झाली, हा तर म्हणजे प्लॅनिंगचा हा कळस आहे. शिवाजी महाराज फक्त काही 300 400 500 हजार मावळे घेऊन गेलेले नव्हते. शिवाजी महाराज आपल्याबरोबर 8 हत्ती घेऊन गेलेले होते. म्हणजे हत्ती घेऊन जाणं ही काय खायची गोष्ट नाहीये. ते घेऊन जायचे, त्यांचं रोजचं खाणं पिणं, त्याची सोय, त्यांच्या राहण्याची सोय, या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग करायचं. आणि शिवाजी महाराज जेव्हा परतले, तेव्हा सगळी माणसंच नाही, त्यांचे सगळे मावळेच नाही, तर 8च्या 8 हत्ती सुद्धा परत आले. म्हणजे शिवाजी महाराजांनी सुटकेचं सुद्धा काय प्लॅनिंग केलं असेल. कवींद्र परमानंद जेव्हा परत महाराष्ट्रात आले, त्यावेळेला ते येताना 8 हत्ती घेऊन आलेले होते. तुम्ही विचार करा, म्हणजे हा आमचा राजा 5,000च्या फौजेत, 5,000च्या गराड्यामध्ये, ज्या गराड्यामध्ये तोफा सुद्धा आहेत, तिथनं सुटतो. सुटल्यानंतर आजूबाजूला औरंगजेबाचं लाखाचं सैन्य आहे. तिथनं हा तिथनं हा राजा सुटतो. आणि सुटल्यानंतर त्यांना माहिती होतं की इथनं आपण निघाल्यानंतर अफजल खानानं, माफ करा, औरंगजेबाला कळलं की औरंगजेब आपल्याला शोधायला दक्षिणेत येणार. म्हणून ते सरळ दक्षिणेत आलेच नाहीत, ते उत्तरेला मथुरेत गेले. तिथनं ते पूर्वेला वाराणसीच्या बाजूला गेले, तिकडनं इकडे कटकच्या साईडला आले, भागानगरला म्हणजे हैदराबादला आले, कर्नाटकात आले आणि मग उत्तरेला महाराष्ट्रात आले. म्हणजे त्यांनी याचं सुद्धा किती प्लॅनिंग केलेलं होतं. त्यांनी आपल्याबरोबर रामदासी पंथाचे काही लोक घेतलेले होते, असं काही इतिहासकार म्हणतात. त्यांचं सुद्धा योगदान असेल. त्याचं कारण असं आहे, महाराज ज्या मार्गाने महाराष्ट्रात परत आले, त्या मार्गात काही ठिकाणी रामदास स्वामींनी स्थापन केलेले हनुमंतांचे मठ होते. त्यामुळे त्यांचंही इथे योगदान असण्याची शक्यता आहे. ठोस पुरावे मिळत नाहीत, ही फक्त शक्यता आहे. पण साहजिकच औरंगजेबाचं सैन्य दक्षिणेला येणार, म्हणून ते उत्तरेला गेले, पूर्वेला गेले, परत दक्षिणेला आणि मग उत्तरेला गेले महाराष्ट्रात. म्हणजे किती प्लॅनिंग केलं. वाटेवरती संभाजी महाराजांना काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून त्यांनी त्यांचे जे अमात्य होते, मोरोपंत पिंगळे, त्यांचे 3 मेव्हणे मथुरेत राहत होते, त्यांच्याकडे त्यांनी संभाजीराजांची राहण्याची सोय केली. म्हणजे याचा अर्थ त्यांनी कोठडीमध्ये असताना हे प्लॅनिंग केलेलं होतं. या 3 बंधूंशी त्यांनी संपर्क साधलेला होता आणि हे असं घडू शकेल हे त्यांना कळून त्यांची सुद्धा मनाची तयारी करून ठेवलेली होती. बरं, संभाजी महाराजांना तिथे ठेवलं आणि त्याच्यानंतर त्यांनी घोषणा करून टाकली की संभाजी महाराज वारले. त्याचा फायदा असा झाला की औरंगजेबाच्या सैन्याने संभाजी महाराजांना शोधायचे प्रयत्न बंद केले. त्यामुळे संभाजी महाराज आपोआप सुरक्षित झाले आणि मग थोडंसं वातावरण निवळल्यानंतर महाराजांनी पत्र पाठवून संभाजी महाराजांना बोलावून घेतलं. शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा जेव्हा आग्र्याच्या दरबारात अपमान झाला आणि महाराज ज्यावेळेला जोरदार कडाडले होते, त्यावेळेला 3 लोक प्रचंड चिडलेले होते औरंगजेबाचे. जहाआरा बेगम, जाफर खान आणि जसवंत सिंग. त्यातलं जसवंत सिंह सोडला तर पुढल्या 15 ते 20 दिवसात बाकीचे 2घे जण शिवाजी महाराजांना फितूर झालेले होते.
म्हणजे त्यांनी काय प्लॅनिंग केलं, 66,000ची हुंडी त्यांनी रामसिंगाकडून घेतली. नक्की ते पैसे त्यांनी त्यांना दिले असणार आणि त्यांना आपल्याकडे वळवून घेतलं. म्हणजे काय प्लॅनिंग, काय मार्केटिंग असेल विचार करा. शिवाजी महाराजांना ही गोष्ट कळलेली होती, कोण कुठे कसा वळू शकतो, कोणाला आपण आपल्याकडे वळवून घेऊ शकतो. किती प्लॅनिंग केलं असेल. बरं, शिवाजी महाराजांचं प्लॅनिंग हे काही फक्त इश्यू मॅनेजमेंट पुरतं नव्हतं. काम करताना समस्या आली तर काय करायचं याच्या पुरतं मर्यादित नव्हतं. यश मिळाल्यानंतर पुढे काय करायचं याचेही प्लॅन त्यांच्या डोक्यामध्ये होते. अफजल खानाचा वध केल्यानंतर शिवाजी महाराजांना जे साहित्य मिळालं, ही जी तुम्हाला स्क्रीनवर यादी दिसते ना, ही सगळी यादी सभासद बखरीमध्ये जशीच्या तशी घेतलेली आहे मी. 65 हत्ती, 400 घोडे, 1200 उंट, 7 लक्ष रोख सुवर्ण मुद्रा, 3,000 दागिने, 2,000 उंची कापडाचे ठाण आणि कित्येक भांडी. आता भांडी याच्यामध्ये अर्थात ताट वाटी भांड हे आलेलंच आहे. कारण तो काय सगळाच काय निजामी काय काय म्हणतात त्याला, नवाबी थाट असणार ना अफजल खान आला म्हणजे, त्यामुळे सोन्या चांदीची भांडी असणारच. पण भांडी याचा मराठ्यांच्या इतिहासामध्ये एक अर्थ तोफ असा आहे. महाराजांनी आनंदा प्रित्यर्थ भांडी मारली, याचा अर्थ तोफेचे बार उडवले. त्यामुळे महाराजांना भांडी मिळाली. ताटवाटी भांड्याबरोबर ही भांडी सुद्धा मिळाली. युद्धाला उपयोगी पडणारी भांडी सुद्धा त्यांना मिळाली. त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा गोपीनाथ पंत बोकील अफजल खानाला अ, प्रतापगडावर यायला तयार केलं त्यांनी, त्यावेळेला येताना त्यांच्या छावणीमध्ये जे व्यापारी होते, त्या व्यापाऱ्यांकडनंही व्यापाऱ्यांना घेऊन ते प्रतापगडावरती आले होते. व्यापारी आपलं काय सगळा माल खपणार म्हणून सगळा माल घेऊन आले. आल्यानंतर मग पुढे काय झालं असेल याच्याबद्दल सुज्ञास सांगणे न लगे, त्यामुळे तो ऍडिशनल ऍसेट्स महाराजांना मिळाले असणार आहेत. महाराजांनी स्वतः कोल्हापूर पर्यंत धडक मारली आणि स्वराज्याच्या सीमा ज्या सांगली सातारा वाईपर्यंत होत्या, त्या सुमारे 125 किलोमीटरनी विस्तारल्या. कोल्हापूरपर्यंत त्यांनी धडक मारली, अगदी पन्हाळगड आणि विशाळगड सुद्धा जिंकून घेतले. नेतोजी गदग, तिकोटे, हुक्केरी पर्यंत त्या सैन्य घेऊन गेला होता. म्हणजे जवळजवळ विजापूर पासून साधारण 100 ते 150 किलोमीटर पर्यंत गेला होता. मला वाटतं नेतोजींनी त्यावेळेला जर धडक मारली असती विजापूरवरती, तर आदिलशाही मला वाटतं तेव्हाच संपली असती. त्याच्या व्यतिरिक्त दोरोजीला त्यांनी राजापुरावरती पाठवलं आणि तळकोकण काबीज केलं होतं. म्हणजे काय म्हणतात, युद्धाला लागणारं साहित्य त्यांना मिळालं, राज्याचा विस्तार झाला, ऍसेट्स वाढले. अफजल खान वधानंतर अफजल खानाचे कडचे कित्येक जण महाराजांना येऊन मिळाले. म्हणजे थोडक्यात वर्कफोर्स एक्सपान्शन सुद्धा त्यांचं झालं. म्हणजे पुढल्या 20 दिवसात काय करायचं याची योजना त्यांच्या डोक्यात किती पक्की होती. आणि तोच प्रकार शाहिस्तेखानाच्या स्वारीनंतर झाला. 75,000 घोडा, 500 हत्ती आणि इतर साहित्य मिळून जवळजवळ 32 कोटीचं द्रव्य महाराजांना मिळालं. 32 कोटी त्यावेळचे, 400 वर्षापूर्वीचे. म्हणजे काय महाराजांनी प्लॅनिंग केलं असेल, विचार करून खरोखर मन थक्क होतं. कॅरेक्टर, कॅरेक्टर याच्यामध्ये काही म्हणजे फक्त काय स्त्रीचं कॅरेक्टर किंवा स्त्रियांचं शील एवढ्या पुरतच मर्यादित नाहीये कॅरेक्टर. कॅरेक्टर याच्यामध्ये गुन्ह्याला शिक्षा झाली पाहिजे हे कॅरेक्टर. स्त्री बरोबर बदअमल हा गुन्हा होता. रांझ्याच्या पाटलांनी त्याच्या गावातल्या एका स्त्री बरोबर बदअमल केला. लक्षात घ्या, बदअमल केलेला होता. इतिहासामध्ये बदअमल आणि बलात्कार या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. त्यांनी बलात्कार केलेला नव्हता, पण बदअमल केला होता. महाराजांना जेव्हा ही बातमी कळली, तेव्हा ढालाईत पाठवून रांझ्याच्या पाटलाला पकडून आणलं. आणि जिजामाता त्यावेळेला म्हणाल्या होत्या, जर हा खरोखर दोषी असेल तर त्याला कठोर शासन करा. महाराजांनी काय शासन केलं हे आपल्याला माहिती आहे. त्यांनी रांझ्याच्या पाटलाचा चौरंग्या केला. म्हणजे गुडघ्यापासून पाय आणि कोपरापासून त्याचे हात तोडून टाकले. कारण काय?
लोकांच्या लक्षात आलं पाहिजे की हा एक राजा असा आहे ज्याच्या राज्यामध्ये स्त्रीची छेड काढलेली चालत नाही. त्यामुळे स्त्रीची छेड काढायचा हा विचार जरी कोणाच्या मनामध्ये आला तरी त्याला कापरं भरलं पाहिजे, अशा प्रकारची शिक्षा महाराजांनी केलेली होती. अ, कर्नाटकामध्ये बेलवडी इथे मल्लम्मा ज्या होत्या किंवा त्यांचं वर्णन पुरंदऱ्यांच्या पुस्तकामध्ये देसाईंची स्त्री असं आलेलं आहे. त्यांच्या तिच्याबरोबर महाराजांच्या एका सैन्याने गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. महाराजांना हे कळल्याबरोबर त्यांनी त्या सैनिकाचे डोळे, कल्याणच्या सुभेदाराची सून पकडली गेली. म्हणजे तिला सुनेला पकडूया असं म्हणून पकडली गेली नव्हती, पण बाकीचा जो लवाजमा पकडला गेला त्याच्याबरोबर ती पण पकडली गेली. तेव्हाच तर प्रसंग आपल्याला माहितीच आहे. महाराज म्हणाले ते, इतकी सुंदर आमची आई असती तर आम्ही किती सुंदर झालो असतो. म्हणजे परक्या स्त्रीकडे, परस्त्रीकडे पाहण्याचा महाराजांचा किती विशाल दृष्टिकोन होता. बरं, या कॅरेक्टरमध्ये शिक्षा करणं हाच फक्त भाग नाहीये. ज्या लोकांनी चांगली कामं केली आहेत त्यांचं महाराजांनी संरक्षण केलेलं आहे, त्यांना त्यांनी बक्षिसं सुद्धा दिली आहेत. सुरतेची जर लूट आपण पाहिली, सुरतेमध्ये त्यांनी प्रचंड लूट केली. जवळजवळ 2,500 ते 3,000 घोड्यांवरून त्यांनी केलेली लूट परत आणली. त्याला सुरतेची लक्ष्मी असंच त्यांनी वर्णन केलेलं आहे पुरंदर यांनी. तर सुरतेमध्ये मोहनदास पारेख नावाचा एक डचांचा दलाल होता, व्यापारी दलाल होता. या माणसाने प्रचंड कार्य केलेलं होतं, खूप मोठा धर्मादाय केलेला होता, खूप लोकांची मोठ्या प्रमाणावर मदत केलेली होती. म्हणून महाराजांच्या आज्ञेनुसार महाराजांच्या सैन्यानी यांचं जे घर होतं किंवा हवेली होती, त्या हवेलीवर स्वतः पहारा दिलेला होता की ज्याच्यामुळे त्यांची हवेली लुटली जाणार नाही. आणि खरोखरच राजांनी ती लुटलेली नव्हती. हे वर्णन मॉन्सेर डी थिवेनो याच्या पत्रांमध्ये आलेलं आहे. कॅप्सिन मिशनऱ्यांच्या केंद्राला त्यांनी हातही लावलेला नाहीये. थोडक्यात इतर धर्मांचा आदर करणं हेही त्यांच्या कॅरेक्टरचा महत्वाचा भाग आहे. मगाशी मी जे शिक्षांबद्दल बोललो त्याच्यात आपल्याला माहिती आहे, खंडोजी खोपडे अफजल खानाच्या वधानंतर खंडोजी खोपडे महाराजांकडे आला. पण महाराजांना कळलं की याची अजूनही हा चोरी छुपे विजापूर बरोबर संधान बांधून आहे. ताबडतोब त्याला पकडून आणलं, त्याचा उजवा हात आणि डावा पाय कलम केला. आता तो काहीही करू शकणार नव्हता. गुन्ह्याला माफी नाही. दॅट इज द कॅरेक्टर. हे कॅरेक्टर आपल्याला आजच्या बिझनेसमध्ये बघायला मिळत नाही. स्त्री बरोबर बदअमल केल्याची उदाहरणं आजच्या बिझनेसेसमध्ये आहेत. तो माणूस त्या कंपनीतून काढला जातो आणि दुसऱ्या कंपनीत जॉईन करतो. पण अशी एकही सिस्टीम नाहीये की ज्याच्यामध्ये तो माणूस संपूर्ण प्रकारे ब्लॅकमेल, काय त्याच्यावरती ब्लॅक स्पॉट येईल आणि त्या माणसाला कोणीही नोकरी देऊ शकणार नाही, अशी आजच्या बिझनेसमध्ये तरतूद नाही. आणि म्हणून शिवाजी महाराजांचं कॅरेक्टर हा गुण फार महत्वाचा ठरतो. एप्स्टीन फाईल्स बद्दल आपण बोललो मगाशी. बिलगेट्सचं नाव घेतलं की आता बिलगेट्स आणि एप्स्टीन फाईल या दोन गोष्टी एकत्र माणसाच्या डोक्यात आल्याशिवाय राहणार नाहीत. खात्रीपूर्वक सांगतो मी. रिसोर्स मॅनेजमेंट. रिसोर्स बद्दल कोणाला बोलायचंय? रिसोर्स मॅनेजमेंट बद्दल खूप इंटरेस्टिंग आहे. रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये रोल्स, रिस्पॉन्सिबिलिटी, एम्पॉवरमेंट, रिम्युनरेशन आणि बऱ्याच काही गोष्टी येतात. रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ह्या किती वेल डिफाईन्ड होत्या आणि लोकांना त्यांनी कसे डिसिजन मेकिंग पॉवर्स दिलेली होती याची एक दोन उदाहरणं आपण घेऊ. एम्पॉवरमेंटचं बेस्ट उदाहरण म्हणजे गोपीनाथ पंत बोकील. अफजल खान जेव्हा चालून आला आणि तो जेव्हा वाईला त्यांनी तळ ठोकला, त्यावेळेला महाराजांनी गोपीनाथ पंत बोकील हा आपला वकील पाठवला. त्याचं काम एकच होतं, त्यांनी अफजल खानाला प्रतापगडावर घेऊन यायचं. आणि जेव्हा महाराजांनी बोकिलांना पाठवलं त्यावेळेला बोकिलांना त्यांनी स्पष्ट सूचना दिलेल्या होत्या. खान काही क्रियाशपथ मागेल, देणे, अनमान न करणे. म्हणजे खानाने तुमच्याकडनं काही वचनं मागितली तर खुशाल द्या, माझ्या होकार नकाराची वाट पाहू नका. कारण तो
मोकळा ढाकळा प्रतापगडावर येणं हे महत्वाचं आहे. पुढे काय करायचं त्याची पुढची योजना आहे. आणि हा प्राणी खरोखर राजा अफजल खानाच्या गोटात गेला. गोटात नाही, हा अफजल खानाच्या पोटात शिरला. त्यांनी काय मार्केटिंग केलं आपल्याला माहित नाही. पण गोड गोड बोलून त्यांनी अफजल खानाला प्रतापगडावर यायला तयार केलं. बाकीच्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, 10 अंगरक्षक आणावेत, बाकीचं सैन्य किल्ल्याच्या पायथ्याशी राहील वगैरे, या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पण अफजल खान एकटा यायला त्यांनी तयार केलं. पुरंदऱ्यांनी खूप छान वर्णन केलंय. ते म्हणतात, वकील म्हणजे सभ्य लबाड किंवा लबाड सभ्य. आणि गोपीनाथ पंत लबाडही होते आणि सभ्यही होते. चारुदत्त आपल्या त्यांच्या कीर्तनात खूप छान बोललेत. ते म्हणतात, गोपीनाथ पंत बोकील, असा वकील जो शत्रूला शत्रूला विकील, असा वकील. किती एम्पॉवर केलेलं होतं तुम्ही विचार करा. हा हा वकील अफजल खानाच्या गोटात गेलेला आहे. अफजल खाननी काही मागितलेलं आहे. आता या माणसाकडे जर डिसिजन मेकिंग पॉवर्स नसतील तर हे परत महाराजांकडे येणार, महाराजांशी चर्चा करणार, महाराज परत हो किंवा नाही म्हणणार, परत जाणार. याच्यामध्ये किमान 6 ते 8 आठवडे गेले असते. या वकिलांनी अफजल खानाला प्रतापगडावर यायला 2.5 ते 3 आठवड्यात तयार केलं. म्हणजे किती पॉवर्स दिलेल्या होत्या महाराजांनी. पुरंदरच्या तहाच्या वेळेला महाराजांचं जवळजवळ 2/3 स्वराज्य महाराजांना गमवायला लागलेलं होतं. 36-37 किल्ले होते, त्यातले 23 ते 24 किल्ले महाराजांना द्यायला लागलेले होते. म्हणजे किती त्यांचा बिझनेस श्रिंक झाला होता बघा. त्याही परिस्थितीमध्ये महाराज जेव्हा 5.5-6 महिने आग्र्यात होते, स्वराज्यामध्ये कुठेही गडबड झाल्याचं उदाहरण नाहीये. याचा अर्थ सरळ आहे की त्यांनी जे महत्वाचे लोक होते त्या महत्वाच्या लोकांना एम्पॉवर केलेलं होतं, की काय प्रसंग आला तर तुम्ही डिसिजन घ्या, माझ्यासाठी थांबू नका. कारण आग्र्याला निरोप पाठवायचा याच्यातच मुळे महिना जाणार होता, परत त्याचं उत्तर यायला महिना, वेळच नव्हता, शक्यच नव्हतं. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स त्यांच्या इतक्या सुंदर होत्या की तेवढ्या पिरियडमध्ये कुठेही गडबड झाली नाही. बरं, एवढ्या पिरियडमध्ये जो मुद्दा मी याच्या आधी मांडलेला नव्हता, या 5.5-6 महिन्यामध्ये 2/3 स्वराज्य गमावलेलं असताना शिवाजी महाराजांचा एकही माणूस स्वराज्य सोडून गेल्याची इतिहासात नोंद नाही. किंवा आपला बिझनेस कमी झालाय, रेव्हेन्यू कमी झालाय म्हणून शिवाजी महाराजांनी ले ऑफ केलेले नाहीत. नेतोजी पालकर हा एकमेव शिवाजी महाराजांचा मावळा महाराजांना सोडून गेल्याची नोंद आहे इतिहासामध्ये. अर्थात नेतोजी पालकर सुद्धा नंतर परत आले, महाराजांनी त्यांना स्वधर्मातही घेतलं आणि स्वराज्यातही घेतलं. ते एक उदाहरण सोडलं तर ले ऑफ ही गोष्ट महाराजांच्या राज्यात कधीही घडली नाही. म्हणून कॅरेक्टर महत्वाचं ठरतं. आता काही लोकांना पटणार नाही, पण एआय ची एकमेव यूज केस माझ्या दृष्टीने एक्झिक्युटिव्ह मॅनेजमेंटला माहित असलेली ती म्हणजे ले ऑफ्स. एआय आणायचं, गोष्टी मशीनकडनं करून घ्यायच्या आणि लोकांना हाकलायचं. माझ्या दृष्टीने क्लिअर कट ही एकमेव यूज केस आहे. लोकांना पटेल न पटेल हा प्रत्येकाचा विचार करण्याचा भाग आहे. पण शिवाजी महाराजांचं बघितलं तर झिरो ले ऑफ्स, ऍब्सोल्युटली झिरो ले ऑफ. शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना काय त्यांच्या कॉम्पिटिटर्सनी, म्हणजे आपण बिझनेस बद्दल बोलतोय म्हणून कॉम्पिटिटर शब्द वापरला, वास्तवात ते शत्रू होते. कॉम्पिटिटर्स हे शत्रूच असतात, कारण प्रत्येकाला दुसऱ्यावरती विजय मिळवायचा असतो ना, त्यामुळे ते शत्रूच असतात. तर शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना काय बाकीच्या लोकांकडनं ऑफर्स आल्या नसतील? भर युद्ध चालू असताना मुरारबाजी देशपांड्यांना ऑफर दिलेलीच होती दिलेर खानानी, तू ये आमच्याकडे. मुरारबाजींनी काय उत्तर दिलं होतं? अरे मी शिवाजीचा माणूस, तुझा कौल घेतो की काय? आणि परत दिलेर खानावरती चालून गेले. म्हणजे महाराजांनी काय काय लेव्हलची माणसं गोळा केली होती, आणि महाराजांच्या स्वतःचा ऑरा किंवा महाराजांचं स्वतःचं तेज काय होतं की लोक शिवाजी महाराजांसाठी जीव द्यायला तयार होत असत. अफजल खान वधाबद्दल आपण बोललो.
आग्र्याच्या आग्र्याला जे महाराज गेलेले होते त्यावेळेच्या पद्धती, त्यावेळेचं स्वराज्याबद्दल आपण बोललोच. रिटेन्शन मी जे म्हटलं, एकही ले ऑफ नाही, एकही माणूस सोडून गेलेला नाहीये. नेतोजी पालकर सोडले तर जे परत आले नंतर. म्हणजे म्हणजे त्यांच्या काय म्हणतात, एम्प्लॉई प्रोसेसेस किती एम्प्लॉई सेंट्रिक असतील आणि ते किती पाळल्या गेल्या असतील, हा विचार करण्यासारखा भाग आहे. त्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन किंवा त्यांनी राज्यव्यवस्था जी बळकट केली आग्र्याहून परत आल्यानंतर, थक्क होतं मन. अ, मगाशी मी म्हणालो रोल्स, रिस्पॉन्सिबिलिटी अँड एम्पॉवरमेंट. राज्याच्या महाराजांच्या राज्यव्यवस्थानाचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं त्यांनी हायरार्की ठरवलेली होती. सर्वांचे पगार ठरवलेले होते. कोणाला सरकारी साधनं मिळणार, कोणी साधनांची स्वतः व्यवस्था करायची, अमात्यांचं वेतन किती, न्यायाधीशांचं वेतन किती, धर्मगुरूंचं वेतन किती, या सगळ्या गोष्टी ठरलेल्या होत्या. जिसका पौवा लग गया वो यूएस चला गया ही भानगड नव्हती. म्हणजे एखाद्याचं काम आवडलं नाही तर महाराजांनी त्याला त्या पदावरून कमी केल्याचीही उदाहरणं आहेत. मगाशी म्हणालो तसं हायरार्की ठरलेली होती. अष्टप्रधान आणि त्यांचं अष्टप्रधान मंडळ आणि त्याच्या जबाबदाऱ्या ठरवून दिलेल्या होत्या. महाराजांच्या आधी सुद्धा अष्टप्रधान मंडळ होती. त्यातल्या लोकांची काय हुद्दे वेगळे होते किंवा नावं वेगळी होती. पण अष्टप्रधान मंडळ होती. महाराजांनी त्याच्यात महत्वाचा बदल केला. न्यायाधीश सोडला तर बाकी सातही जणांना युद्ध करता आलं पाहिजे, अशीच व्यक्ती अष्टप्रधान मंडळामध्ये राहील. आणि अष्टप्रधान मंडळातल्या सातीच्या साती लोकांनी युद्ध केलेली आहेत. मगाशी आपण थोडंसं कॅरेक्टरमध्ये या गोष्टींबद्दल बोललो. गैरवर्तनाबद्दल गैरवर्तन किंवा गुन्हा केला की ताबडतोब शिक्षा होत होती. स्टिक अँड कॅरेट प्रिन्सिपल त्यांनी वापरलेलं होतं. कॅरेट पण त्यांनी खूप खूप त्यांनी बक्षिसं पण दिलेली होती. जंजिरा जिंकणे, महाराजांनी प्रचंड आपलं स्वराज्य वाढवलं. 270हून अधिक किल्ले आपल्या स्वराज्यात सामील करून घेतले, पण जंजिऱ्याचा किल्ला त्यांना शेवटपर्यंत जिंकता आला नाही आणि ते शल्य त्यांना शेवटपर्यंत होतं. तर जंजिरा जिंकण्यासाठी त्यांनी मोरोपंतांच्या मार्फत एक मोहीम चालवली होती, ज्याच्यामध्ये जंजिऱ्याच्या किनारपट्टीवरती एक गाव होतं. त्या गावाचा जो पाटील होता, त्या पाटलांनी मदत करायला तयार झाला होता. आणि योजना अशी होती की त्या पाटलांनी रात्रीत आपल्या बोटींवरून शिड्या घेऊन जायच्या, त्या शिड्या तटाला लावायच्या, शिवाजी महाराजांचं सैन्य शिड्यांवरून चढेल आणि जंजिरा घेईल. दुर्दैवाने काही कारणामुळे शिवाजी महाराजांचं सैन्य पोचलं नाही आणि ती योजना बारगळली. या मोहिमेत जरी अपयश आलं तरी शिवाजी महाराजांनी त्या पाटलाला पालखी देऊन त्याचा सन्मान केला. कारण त्यांनी त्याचं काम केलेलं आहे. प्रोजेक्ट फेल झालं याचा अर्थ त्याला त्याला रिवॉर्ड द्यायचा नाही असा होत नाही आणि म्हणून त्याला त्यांनी रिवॉर्ड दिला. दुसऱ्यांदा जेव्हा महाराजांनी पन्हाळगड जिंकला, कोंडाजी फर्जंदला पाठवलं होतं. कोंडाजी फर्जंद पण फक्त 60 मावळे घेऊन गेला होता. 2000 च्या सैन्य विरुद्ध 60, पुन्हा विषम संघर्ष. पण यावेळेला महाराजांनी काय केलं, कोंडाजी फर्जंदच्या सगळ्या मावळ्यांना अर्धा शेराचं कडं आधीच देऊन टाकलं होतं. आता तुम्हाला ऑप्शन नाही, आता जिंकणं हा एकच पर्याय तुमच्या पुढे आहे. हा एक भाग झाला. आणि दुसरं, शिवाजी महाराजांचा आपल्या सैन्यावरती इतका विश्वास होता की आपण दिलेलं अर्धा शेराचं कडं हे आपल्याकडेच परत येणार, ते फुकट जाणार नाही, हा महाराजांना विश्वास होता. एम्प्लॉई ट्रस्ट फार महत्वाचा आहे. रिसोर्स युटिलायझेशन, आपण इतका बराच वेळ आपण ह्युमन रिसोर्सेस बद्दल बोललो, पण रिसोर्सेस मध्ये नॉन ह्युमन रिसोर्सेस पण येतात. तुमच्याकडे सर्व्हर कपॅसिटी पुरेशी नसेल तर तुम्ही चांगलं ऍप्लिकेशन डेव्हलप करू शकत नाही, ते सस्टेनेबल राहू शकणार नाही. त्यामुळे हे जे आहेत हे सगळे नॉन ह्युमन रिसोर्सेस होते. महाराजांनी नॉन ह्युमन रिसोर्सेसचा सुद्धा किती सुंदर वापर करून घेतला. जिथे गरज नाही तिथे माणसं कशाला आपण वाया घालवायची. आणि म्हणून अफजल खानाच्या स्वारीच्या आधी महाराजांनी जावळी जिंकून घेतली, जी जिंकायला दुर्दम्य आहे. ती त्यांनी जिंकून घेतली आणि तिथे अफजल खानाला
त्यांनी कोंडीत पकडला आणि ठेचला. फत्तेखान जेव्हा हिंदवी स्वराज्यावर चालून आला, त्यांनी पुरंदरला वेढा घातला. महाराजांनी आपलं सैन्य सुरुवातीला वापरलंच नाही. त्यांच्या सैन्यानी पुरंदर गडावरून दगड धोंडे खाली पाडले, सोडून दिले. आता तो काय, एक दगड, पुरंदराने खूप सुंदर वर्णन केलंय. वरून खाली आलेला दगड शांत पडलेल्या दगडाला धक्का देई, मग तोही माती उधळत धावत सुटे. तो आपल्याबरोबर आणखीन 4 दगडानं घेऊन जाई. निम्मी फौज तर इथेच गेलेली होती. उरलेल्या फौजेचा अर्थात नंतर त्यांनी पराभव केलाच. पण त्यांनी नॉन ह्युमन रिसोर्सेस सुद्धा किती सुंदर प्रकारे वापरलेले होते. कोणाला काही प्रश्न आहेत आतापर्यंत, किंवा कोणाला काही याच्यात ऍड करायचंय का? तर मी मगाशी म्हणालो तसं याच्यामध्ये मी शिकणं हाही भाग तेवढाच महत्वाचा आहे. एक रिम्युनरेशनवर एक पॉइंट मी सांगू इच्छितो. म्हणजे धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या कुटुंबाची जबाबदारी महाराज इतकी उत्तम ठेवायचे, त्यामुळे सैनिकांना ती एक खात्री असायची, म्हणजे मावळ्यांना, की उद्या माझं एखाद्या युद्धात बरं वाईट झालं, मला म्हणजे मी अपंग जरी झालो तरी महाराज स्वराज्य माझी, म्हणजे माझ्या उर्वरित आयुष्याची किंवा मी गेल्यानंतर माझ्या कुटुंबाची जबाबदारी घेतील, ही खात्री असल्यामुळे देखील महाराजांच्या जीवाला जीव देणारे मावळे त्यांना मिळाले. बरोबर आहे, बरोबर आहे. महाराजांनी म्हणजे ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये मेनी फर्स्ट टू हिज करिअर आपण म्हणतो ना, त्याच्यामध्ये पेन्शन ही एक महत्वाची स्कीम महाराजांनी चालू केली होती. इनफॅक्ट पेन्शन ही ब्रिटिशांनी सुरू केलेली योजना नाहीये, शिवाजी महाराजांनी सुरू केलेली होती. आणि त्यांच्या पेन्शन स्कीम मध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलेलं होतं, जर युद्धामध्ये कामी आला तर त्याच्या कुटुंबियांना किती मदत होईल आणि किती महिने किंवा किती वर्ष ती मदत होईल, किंवा जर एखादा योद्धा युद्धामध्ये अपंग झाला आणि युद्धाला निरुपयोगी किंबहुना आपल्या रोजच्या चरितार्थासाठी निरुपयोगी झाला, तर त्याच्या कुटुंबाची काळजी कशी घ्यायची याचे नियम महाराजांनी लिहून दिलेले होते. आणि म्हणून हेमंत म्हणाला तसं त्यांच्या प्रत्येक मावळ्याला खात्री होती, राजे आपल्या कुटुंबाला उघड्यावर पडू देणार नाहीत, आणि म्हणून त्यांच्या जीवाला जीव देणारी माणसं होती. थँक्स हेमंत, तो मुद्दा आणल्याबद्दल. तो मुद्दा आहे आपल्या ह्याच्यात पुढे, पण गुड, आय एम हॅपी यू ब्रॉट इट अप. लीड फ्रॉम फ्रंट. बरं, आपल्याकडे आता 3.5 मिनिटच उरलेली आहेत. काय करायचंय आपण? अजून एक सेशन घ्यायचा आहे का आपण एक दुसऱ्या कुठल्या दिवशी घ्यायचा आहे? अजून मला साधारण अर्धा तास लागेल जास्तीत जास्त. आय थिंक कंटिन्यू कर. हा, अर्धा तास करू शकतो, म्हणजे त्यात काही नाहीये. हा, बरं. मग अनुपमा, त्या केसमध्ये तू तिसरी लिंक तयार आपण करशील का? पहिल्या लिंकला सुद्धा परत जॉईन होऊ शकतो हो ना सिंधू? मी स्टार्ट केलं की ती लिंक असेल तर लोक जॉईन करतील ना? हा, तेच तर मी पहिल्या बोलले. लिंकला जॉईन व्हा सगळे. हे संपलं तर. बरं बरं बरं. नाही, मला माहित नाही ती परत वापरता येईल की नाही. नाहीतर मग एक तू पाहिजे तर एक बॅकअप म्हणून एक नाही, करून येते ठेव वेगळी बहुतेक. लिंक. मी स्टार्ट केलं, नाही झालं तर मी करते, पण आहे हो, लोकांकडे. चालेल चालेल, ठीक आहे ठीक आहे, आपण कंटिन्यू करू. लीड फ्रॉम फ्रंट. आपण जर पण महाराजांच्या लिंक तुम्ही कुठे पाठवणार अनुपमाची? एडमिंटन मराठी ग्रुपवर का? काय? आता जी आहे एक पहिली ती आहे हेमंत, जर ती नाही नाही, झाली. जर ती वर्क नाही झाली तर नवी हा, लिंक तुम्ही कुठे हा, पाठवणार आहे? एडमंटन ग्रुपवरती, हो, एडमंटन आणि गणेश दोन्ही ग्रुपवरती पाठव. दोन्हींमध्ये पाठवते हो. मी. ठीक आहे, ठीक आहे. चालेल. आणि अर्चना, मी तुला पाठवतो सेपरेटली. परफेक्ट. ओके. अच्छा, ओके, लेट्स गो हेड. लीड फ्रॉम फ्रंट. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीचा विचार केला तर साधारणपणे 35 वर्षाची कारकीर्द होती महाराजांची, म्हणजे प्रत्यक्ष कार्याची असं आपल्याला म्हणता येईल. 15व्या वर्षी त्यांनी हिंदवी स्वराज्याची या स्थापनेची प्रतिज्ञा केली आणि तिथनं त्यांचं प्रत्यक्ष कार्य सुरू झालं. त्यामुळे कारकीर्द अशी 35 वर्षाची होती. तर या कारकिर्दीचे आपल्याला ढोबळमानाने 3 कालखंडामध्ये विभागणी करता येते. प्रतिज्ञा घेतल्यापासून ते आग्र्याची सुटका होईपर्यंत, आग्र्याच्या सुटकेपासून शिवराज्याभिषेकापर्यंत, आणि शिवराज्याभिषेकापासून
शिवरायांचं महानिर्वाण होईपर्यंत. त्यातली पहिला जो कालखंड आहे ना, हा अर्थातच कुठलाही बिझनेस सेटअप करण्याचा असतो, जिथे बिझनेस ओनरनी सगळ्यात जास्त लक्ष घालणं अपेक्षित असतं. आणि मग नंतर एकदा ते कन्व्हेअर मोडवरती गेलं की मग बाकीचे एम्प्लॉईज दे कॅन टेक टेक द बिझनेस फॉरवर्ड. पण हा पहिला जो कालखंड आहे तो फार महत्वाचा होता. आणि या कालखंडात ज्या अक्षरशः जीव घेण्या हिंदवी स्वराज्यावरती स्वाऱ्या झाल्या, अफजल खान, शाहिस्ते खान, दिलेर खान वगैरे, इथे महाराज, या सगळ्या स्वाऱ्यांमध्ये महाराज स्वतः उतरलेले होते. शाहिस्तेखानाची बोटं छाटा शाहिस्तेखानाचा वध करायला महाराज गेले, तेव्हा महाराज दुसऱ्या कोणाला सांगू शकले असते, अरे जा रे तू शाहिस्तेखानाला मारून ये. पण नाही. आज आपण हे कार्य करण्याची गरज आहे, कारण लोक उद्या माझ्याकडे पाहणार आहेत की आपला राजा किंवा आपला नेता कशा प्रकारे वर्तणूक ठेवतो. आणि म्हणून महाराज स्वतः गेलेले होते. अफजल खान वधानंतर रुस्तम इजमा फाजल यांच्याबरोबर जे उघड्या मैदान, ते महाराजांचं उघड्या मैदानात झालेलं पहिलं युद्ध होतं. त्यावेळेला सुद्धा महाराज स्वतः उतरलेले होते. सिदोजी जगताप, महाडिक असे बरेच